नमस्कार मंडळी, केपीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी सॉफ्ट स्पंजी सुरती ईदडा डिश आणि त्यासोबत चटपटीत चटणी। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील। ईदडा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण डाळ आणि तांदूळ भिजवून देऊ। त्यासाठी आपण 1.5 वाटी तांदूळ कोणत्याही जाडसर प्रकाराचा घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे, म्हणजे 3 भाग तांदूळ आणि 1 भाग डाळ हे प्रमाण होईल। त्यानंतर यात वरपर्यंत पाणी भरून 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे। 5 ते 6 तास झाल्यानंतर पाव वाटी पोहे आपण एका वाटीत घ्यायचे आहेत, त्यामुळे आपला ईदडा अगदी सॉफ्ट बनणार। हे पोहे धुवून पाणी काढून आणि 5 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण जे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेले होते त्याचं पाणी काढून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत। आपण जे काही मिश्रण होतं डाळ आणि तांदूळचं ते 2 भागात करून घेतलं आणि प्रत्येक भागात मी 2-2 चमचे दही घालणार आहे। अशा प्रकारे मी हे 2 भाग तयार करून हे सर्व मिश्रण दळून घेतलेलं आहे। अशा प्रकारे स्मूथ मिश्रण दळून घ्यायचं आहे। दळताना यात जास्त पाणी टाकायचं नाहीये। आता याला झाकून 8 ते 10 तासासाठी गरम जागेत ठेवून द्यायचं आहे। तर 8 ते 10 तासानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान हे बॅटर फर्मेंट झालेलं आहे। आता मी याला 2 भागात करून 2 प्लेट ईदडा बनेल एवढं मी बॅटर एका वाटीमध्ये घेत आहे। याच्यात आपण 1 टेबलस्पून अद्रक मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकत आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ। स्टीमरमध्ये 3 ग्लास पाणी टाकून त्याला गरम करायचं आहे। इथे मी 2 ढोकळ्याच्या प्लेट्स घेतल्या आहे आणि त्याला तेल लावून घेत आहे, म्हणजे आपला ईदडा खाली चिटकणार नाही। आता आपल्या बॅटरमध्ये 1 चमचा इनो आणि 2 चमचा तेल घालायचं आहे। इनो ऐवजी तुम्ही बॅटरमध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा जरी घातला तरी चालेल आणि बॅटर व्यवस्थित फर्मेंट नाही झालं असं वाटत असेल तर अर्धा चमचा सोडाही घालू शकता। तुम्ही बघू शकता बॅटर फुलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। फुलायला सुरू झाल्याबरोबर याला दोन्ही डिशमध्ये पटापट टाकून घ्यायचं आहे। बेकिंग सोडा किंवा इनो टाकल्यामुळे आपले ईदडा सॉफ्ट आणि जाळीदार बनतील। त्यानंतर याच्यावर मिरीची पावडर अशा प्रकारे छाटून घेणार। जितकं तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही यात टाकू शकता आणि या दोन्ही प्लेट हाय फ्लेमवर पटकन स्टीमरमध्ये 12 मिनिटांसाठी ठेवून द्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ। चटणीसाठी आपण इथे घेत आहोत थोडेसे शेंगदाणे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, त्यानंतर निंबूचा रस, पुदिन्याचे पानं, त्यानंतर 2 चमचा दही आणि कोथिंबीर आणि थोडीशी हळद टाकून मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली ग्रीन चटणी बनवून तयार झालेली आहे आणि 12 मिनिटंही झाले आहेत। तर 12 मिनिटांनंतर बघूया आपला ईदडा एकदम व्यवस्थित सॉफ्ट बनला आहे। अशा प्रकारे याला चेक करून घ्यायचं आहे। नाईफ क्लीन आला म्हणजे ईदडा तयार आहे। आता याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि गरम गरम असेल तेव्हाच याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा बटरही लावू शकता आणि थोडं थंड झाल्यानंतर याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे। गरम गरम ईदडा खाण्यातच खूप मजा असते। अशा प्रकारे ईदडा केला तर सर्वांना खूप आवडेल आणि खास करून लहान मुलांना ईदडा खूप आवडेल। इथे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी ईदडा बनलेला आहे। आता चटणीसोबत याला सर्व करायचं आहे। तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।